महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक फिक्स करून जिंकण्याचा भाजपचा डाव। राहुल गांधींचा आरोप। निवडणूक फिक्सिंगचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक। राहुल गांधींचं वक्तव्य। राहुल गांधींचं वक्तव्य पराभवाच्या मानसिकतेतून चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात, तर राहुल गांधींच्या विधानाकडे लक्ष देण्याची गरज नाही, फडणवीसांची ही टीका। राज ठाकरेंच्या सभांना गर्दी, मात्र मतांमध्ये परिवर्तन होत नाही, तर उद्धव ठाकरेंना मतांमध्ये परिवर्तन करण्यामध्ये यश येतं। शिवसेना मनसे युतीच्या चर्चांवरती पुण्यामध्ये अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं मोठं वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या मनसेसोबतच्या युतीबाबतच्या वक्तव्यावरती फडणवीस आणि शिंदेंची खोचक टीका। माझ्या राजकीय अनुभवानुसार योग्य वेळी बोलेन, फडणवीसांचं वक्तव्य। तर ठाकरे एकत्र आले तरी महायुतीत जिंकणार, शिंदेंचं विधान। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। मुंबईतील मनसेच्या संघटनात्मक स्थितीचा घेतला आढावा। पालिका निवडणुकांच्या तयारीवरही खलबतं। मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागामध्ये मुक्कामी। फडणवीसांच्या दौऱ्यावेळी 13 नक्षल्यांचं आत्मसमर्पण, तर बंदुका टाकलेल्या 12 नक्षली जोडप्याचा सामूहिक विवाह सोहळा। भास्कर जाधवांचा ठाकरेंच्या शिवसेनेला घरचा आहेर। पक्ष सोडून कुणी गेलं तरी काय फरक पडत नाही, असं बोलून चालत नाही, ठाकरेंच्या शिवसेनेतील आउटगोईंग वरून भास्कर जाधवांचं वक्तव्य। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मास्टर माइंडला कॅनडातून अटक। लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित जिशान अख्तरला कॅनडियन पोलिसांनी पकडलं। पाकमधील डॉनच्या मदतीनं परदेशात पळाल्याची माहिती। अभिनेता आणि कंत्राटदार डिनो मोरियाला पुढील आठवड्यामध्ये ईडी समोर हजर राहण्यासाठी समन्स। 65 कोटींच्या मिठी नदी गाळ उपसा गैरव्यवहार प्रकरणी 13 तास चौकशी। भाजपचा पदाधिकारी ओंकार कदमला पुणे महापालिकेमध्ये प्रवेश बंदी। आयुक्त नवल किशोर राम यांची धडक कारवाई। कदमने महिला अधिकाऱ्याचा छळ केल्याचा आरोप। कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी शिंदेंच्या शिवसेनेचं घंटानाद आंदोलन। बकरी ईदमुळे किल्ल्यावरील मंदिर पोलीस प्रशासनानं बंद ठेवल्यानं घोषणाबाजी। पोलिसांच्या भूमिकेवर शिंदे सेनेचा आक्षेप। बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेरील चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहली विरोधात तक्रार। सोशल मीडियामध्ये अरेस्ट कोहली ट्रेंड सुरू, तर आतापर्यंत 4 जणांना अटक, 14 दिवसांची कोठडी। यवतमाळमध्ये 21 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या। जुन्या वादातून 4 जणांनी केले भर रस्त्यात वार, 3 जण अटकेत। गुजरातच्या सुरतमध्ये 27 वर्षीय तरुण हृदयविकाराच्या झटक्यानं बसल्या जागीच कोसळला। उपचाराआधीच त्याचा मृत्यू। 5 दिवसांपूर्वीच झाला होता साखरपुडा। भागवत एकादशी निमित्त आळंदीतील माऊलींच्या तर देहूमध्ये तुकोबांच्या समाधी मंदिराला आकर्षक सजावट। देशी विदेशी फुलांचा सजावटीसाठी वापर। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी।